नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, इंदिरा गांधीवर झालेल्या हल्ल्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। त्या फक्त भारतातील नव्हे तर जागतिक स्तरावरही प्रभावी नेते होत्या। पण 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्यांच्या जीवनाचा दुर्दैव शेवट झाला। या घटनेमागील कारण हेच आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, इंदिरा गांधी यांची जीवनाची सुरुवात 19 नोव्हेंबर 1917 रोजी अलाहाबाद येथे त्यांचा जन्म झाला। भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या होत्या। त्यांची राजकीय कारकीर्द 1966 मध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी विराजमान झाल्या। हरित क्रांती, बांगलादेश युद्ध 1971, आणीबाणी 1975 ते 77 यासारख्या महत्त्वाच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता। इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात सुवर्ण क्षण आणि वादग्रस्त निर्णय म्हणजे बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध युद्ध करून विजय मिळवून दिला। परंतु आणीबाणी आणि ऑपरेशन ब्ल्यू स्टारमुळे मोठा वाद निर्माण झाला होता। तर मित्रांनो, इंदिरा गांधींची हत्या होण्यापूर्वी त्याची पार्श्वभूमी ऑपरेशन ब्ल्यू स्टार पंजाबमधील 1980 च्या दशकात पंजाबमध्ये शिखांच्या काही गटांकडून वेगवेगळ्या खालिस्तानी राज्याची मागणी वाढली। यामध्ये भिंद्रनवाले नावाच्या शीख नेत्यांचा प्रभाव मोठा होता। भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात शस्त्र साठवली आणि तेथे तळ ठोकला। हे मंदिर शीख धर्मियांसाठी पवित्र आहे, त्यामुळे सरकारला थेट कारवाई करणे कठीण झाले होते। त्यामुळे ऑपरेशन ब्ल्यू स्टार जून 1984 मध्ये इंदिरा गांधी यांनी भारतीय लष्कराला सुवर्ण मंदिरात घुसून दहशतवाद्यांचा नायनाट करण्याचा आदेश दिला। या ऑपरेशन दरम्यान अनेक लोक मृत्युमुखी पडले, ज्यामध्ये शीख समुदायातील सामान्य नागरिकही होते। परिणामी शीख समाजामध्ये संताप आणि रोष पसरला होता। त्यामुळे शीख लोके संतप्त झाले होते। सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवले जाणे शीखांसाठी पवित्र स्थळाचा अपमान मानला गेला। त्यामुळे काही शीख समुदायाने इंदिरा गांधी विरुद्ध रोष बाळगवला होता। तर मित्रांनो, इंदिरा गांधी यांची हत्या कशी झाली तो दिवस 31 ऑक्टोबर 1984 रोजी त्या सकाळी इंदिरा गांधी नेहमीप्रमाणे कामासाठी निघाल्या होत्या। त्या त्यांच्या दिल्लीतील सफदरजंग रोड या निवासस्थानातून बाहेर येत होत्या। त्यांच्या अंगरक्षक त्यांच्या सुरक्षा गार्डमध्ये 2 शीख होते, सतवंत सिंग आणि बेअंत सिंग। त्यांनी इंदिरा गांधी यांना गोळ्या घालून ठार मारले। बेअंत सिंगने पहिले 3 गोळ्या झाडल्या, त्यानंतर सतवंत सिंगने AK-47 रायफलमधून अनेक गोळ्या झाडल्या। इंदिरा गांधी रक्ताच्या थोडात कोसळल्या होत्या। इंदिरा गांधींना तत्काळ दिल्लीच्या एम्स रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टर त्यांना वाचू शकले नाहीत। बेअंत सिंगला घटनास्थळीच ठार मारण्यात आले। सतवंत सिंगला अटक करून पुढे 1989 मध्ये फाशी देण्यात आली। इंदिरा गांधींच्या हत्येनंतर देशभर उद्रेक झाला। इंदिरा गांधीच्या हत्येनंतर शिखांविरोधी दंगली उसळल्या। दिल्लीसह अनेक शहरांमध्ये शीख लोकांवर हल्ले झाले। हजारो शिखांना आपला जीव गमावावा लागला। इंदिरा गांधीच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी पंतप्रधान झाले। भारतातील राजकारण आणि समाजमानावर या घटनेचा मोठा परिणाम झाला होता। शीख समाजाला दिलासा देण्यासाठी पुढील काही वर्षात शीख समुदायाशी सलोख साधण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली होती। इंदिरा गांधी त्या एक दृढ, प्रभावी आणि देशासाठी समर्पित नेत्या होत्या। त्यांच्या धाडसी निर्णयामुळे त्या आयर्न लेडी ऑफ इंडिया म्हणून ओळखल्या जातात। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।